होती 27 डिसेंबर 2024. सकाळचे 6 वाजले होते. पश्चिम बंगालच्या हंबाडा जिल्ह्यामध्ये एक व्यक्ती रडत पडत हॉस्पिटलला मध्ये येतो आणि म्हणतो, रस्त्यावर मला 3 लोकांनी मारहाण केली आणि माझ्या बायकोला गोळी मारली. असं सांगितल्यानंतर डॉक्टर गाडीपाशी पळत येतात. पण जेव्हा त्या व्यक्तीच्या बायकोला डॉक्टर बघतात तर तिचा जीव गेलेला असतो. डॉक्टर मग मृत घोषित करतात. तर तुम्ही जेव्हा ही संपूर्ण घटना ऐकताल तेव्हा थक्क होताल. झारखंडमध्ये रिया कुमारीची नावाची सुप्रसिद्ध ॲक्टर आहे. सुरुवातीला तर तिला प्रसिद्ध गाण्यामध्ये तिने काम केलं आहे. तर दिवसेंदिवस तिची लोकप्रियता वाढत चाललेली होती. त्याचबरोबर तिचं शूटिंग दरम्यान प्रकाश कुमार नावाच्या व्यक्तीसोबत ओळख होते. प्रकाश एक डायरेक्टर प्रोड्युसर होता. शूटिंग दरम्यान त्याची ओळख वाढली. भेटणं बोलणं वाढल्यामुळे ते एकमेकाच्या प्रेमात पडतात. त्यानंतर प्रकाश रिया कुमारीसोबत लग्न करतो आणि लग्न झाल्यानंतर रियाला समजतं की रियासोबत खूप मोठा धोका झाला आहे. त्यामुळे रियाला प्रकाशचा खूप राग येतो. प्रकाशचं अगोदरच एक लग्न झालेलं असतं आणि त्याला 3 मुलं पण असतात आणि त्यांनी घटस्फोट पण घेतलेला नसतो. ही गोष्ट रियाच्या कानावर येते. रियाला घेऊन प्रकाश हा झारखंडला सोडून कोलकात्याला राहायला जातो. त्यानंतर रिया आपल्या करिअरची पुन्हा सुरुवात करते. डान्सर आणि म्युझिक अल्बममध्ये काम करते. यूट्यूबवर पण ती खूप प्रसिद्ध होते आणि सगळं काही सुरळीत सुरू होतं, व्यवस्थित सुरू होतं आणि पर्सनल लाईफमधलं पण व्यवस्थित गोष्टी होतात. रियाने एका मुलीला जन्म दिला होता. सगळं काही व्यवस्थित सुरू होतं. पण 2022ला रिया आपल्या नवऱ्यासोबत कामानिमित्त झारखंडला येते. 28 डिसेंबर 2022ला काम झाल्यानंतर प्रकाश आणि रिया कोलकात्याला निघालेले असतात. कोलकात्याला पोहोचणार असतात पण रस्त्यामध्येच त्यांना 3 गुंड त्यांची गाडी अडवतात आणि गुंड गाडी लुटायचा प्रयत्न करतात. तेवढ्यात प्रकाशच्या गाडीच्या खाली उतरतो. तरी आपल्या 3 वर्षाच्या मुलीला त्या ठिकाणी जो प्रकाश आणि रियाला आतमध्ये ठेवतो. त्यानंतर रिया डेअरिंग करून प्रकाशला वाचवण्यासाठी बाहेर येते. प्रकाशची मदत करण्यासाठी रिया बाहेर येते. पण गुंड रियाला डोक्यामध्ये गोळी मारतात. त्यानंतर प्रकाश हा रियाला घेऊन हॉस्पिटलमध्ये जातो आणि डॉक्टरांना जेव्हा विचारतो, डॉक्टर तपासल्यानंतर रियाला मृत घोषित करतात. त्यानंतर जो प्रकाश असतो तो मोठ्याने ओरडायला लागतो, वेड्यासारखा करायला लागतो. हे लगेच कोलकाता पोलीस येतात आणि चौकशी करतात. ज्या गाडीमध्ये रिया आणि प्रकाश प्रवास करत होते ती गाडी पोलिसांनी जप्त करतात. पोलीस जेव्हा रियाच्या बॉडीचे पोस्टमॉर्टम करतात तेव्हा प्रकाशने पोलिसांना सांगितलेलं असतं की कोणीतरी तुमच्यावर अचानक हमला केला आहे लूटपाट करण्याच्या उद्देशाने आणि जेव्हा गुंड मारत होते तेव्हा रिया गाडीतून बाहेर येते. बाहेर येऊन ती मला वाचवण्याचा प्रयत्न करते पण ती गुंड रियावर गोळी चालवतात. अशा पद्धतीनं जो प्रकाश पोलिसांना सांगतो. त्यातल्या त्यात ज्या वेळेस हमला झाला ती वेळ सकाळची 6 ते 7 होती. त्यामुळे पोलिसांना डाऊट येतो. कारण पोस्टमॉर्टममध्ये पोलिसांना समजतं की रात्री 2 वाजता रियावर गोळी चालवून त्याची हत्या झाली आहे. त्याचबरोबर रांचीवरून रियाचा भाऊ कोलकात्याला येतात आणि त्यांच्यावर लगेच केस दाखल करतात प्रकाशवर. त्यानंतर एक मोठा खुलासा करतात. रिया आणि प्रकाशचे काही दिवसापूर्वी भांडणं झाले होते. रियाची आई पोलिसांना सांगते, प्रकाशने रियाला मारण्याचा प्रयत्न केला होता. जेव्हा पोलीस सक्तीनं प्रकाशला विचारतात तेव्हा प्रकाश आपलं तोंड उघडतो आणि सांगतो की मीच रियाला मारलं आहे. त्यातल्या त्यात प्रकाशचा भाऊ संदीप पण या गोष्टीत सहभागी होतो. प्रकाशने खूप वेळेस रियाला मारण्याचा प्रयत्न केला होता कारण प्रकाशने फक्त रियाच्या पैशावर प्रेम केलं होतं आणि प्रकाश अजून पण आपल्या पहिल्या बायकोच्या संपर्कामध्ये होता.
त्यामुळे रियासोबत भांडणं होऊन पण रियासोबत चांगलं वागण्याचं नाटक तो करत होता. संदीपच्या मदतीनं, संदीप हा प्रकाशचा भाऊ असतो. संदीपच्या मदतीनं जो प्रकाश असतो तो आपल्या पूर्ण त्याला जे करायचं असतं रियाची हत्या, त्यामुळे तो पूर्णपणे संदीपची मदत घेतो. प्रकाश रियाला मारण्याचा प्लॅन करतो. त्या प्लॅनमध्ये प्रकाश आणि रिया कोलकात्यावरून निघतात तेव्हा रिया झोपलेली असते. एका ठिकाणी प्रकाश गाडी थांबवतो आणि संदीप येतो, रियाला झोपलेल्या अवस्थेमध्ये गोळी घालतो आणि तिथून पळून जातो. त्यानंतर प्रकाश पुढचा प्लॅन करतो. तो सर्वप्रथम हॉस्पिटलमध्ये रियाला घेऊन जातो आणि रडायचं नाटक करतो, कारण त्याला याची हत्या लूटपाट करणाऱ्या व्यक्तींना केली आहे असं दाखवायचं होतं. पोलिसांसमोर सगळं सत्य समोर येतं. त्यातल्या त्यात प्रकाशने संदीपचं नाव घेतलं असतं, त्यामुळे प्रकाशला तर दुसऱ्या दिवशी अटक करतातच, त्यानंतर संदीपला पण अटक करतात. असे 3 व्यक्ती होते. आणखी एक जो संदीप नावाचा व्यक्ती त्याला पण पोलीस अटक करतात. जेव्हा पोलिसांनी चौकशी केली तेव्हा पोलिसांना समजलं की जो प्रकाश असतो तो खूप त्याच्यावर कर्ज असतं, त्यामुळे तो रियाला मारण्याचा प्लॅन करतो. आणि रियाच्या हेल्थ इन्शुरन्सच्या बळावर बाकीचं आयुष्य निवांत जगण्याचं ठरवतो. पण त्याचा सर्व प्लॅन हा पोलिसांना समजतो. आता तिघावरही कोर्टामध्ये केस सुरू आहे. कोर्टाकडून अजून त्यांना शिक्षा सुनावण्यात आली नाही आहे. तुमच्या मते प्रकाशला आणि संदीपला शिक्षा झाली पाहिजे आणि काय शिक्षा झाली पाहिजे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या.